डाय नंतर इतका हेअरफॉल झाला की केस विंचरतानाच हातात यायचे. चला आज तुम्हाला सलून मध्ये काय झाले ते सांगते. सर्वात आधी वैभव मोरे आले. ते आमचे नियमित ग्राहक आहेत. विठ्ठल सरांनी त्यांना नेहमीप्रमाणे हेअर कट, हेड मसाज आणि शेविंग करून दिली. त्यांना शांत रिलॅक्सिंग सर्व्हिस हवी असते आणि प्रत्येक वेळी ते पूर्णपणे सॅटिस्फाईड होऊन जातात. त्यानंतर प्रसाद सर आले. त्यांना इटालियन स्टाईल बियर्ड हवी होती. एकदम ट्रेंडिंग लुक चेंज करायचा होता म्हणून त्यांनी क्लिअर सांगितलं होतं. विठ्ठल सरांनी त्यांना खूपच स्मार्ट अँड ट्रेंडी बियर्ड लुक दिला. लुक चेंज झाल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलचा होता. उज्ज्वला मॅमचा आधीच्या सलून मध्ये हेअर डायचा एक्सपिरियन्स चांगला नव्हता. डाय केल्यानंतर खूप हेअरफॉल वाढला होता. केस विंचरताना सुद्धा गळायचे. त्यामुळे अनेक लोकांनी हेअरकट करू नका, हे नका करू, ते नका करू अशा वेगवेगळ्या सजेशन्स दिल्या होत्या. पण त्यांना योग्य मार्गदर्शन देणारं सलून मिळत नव्हतं. त्यामुळे ते खूप दिवस प्रॉपर गाईड करणारं शॉप शोधत होते. आमच्या 20व्या नाक्याच्या शॉपमध्ये असताना परवा उज्ज्वला मॅमचे मिस्टरांनी आमचा नंबर घेतला होता आणि त्यांना आपले सलून सजेस्ट केले. आज त्यांच्या इथे फंक्शन असल्यामुळे ते आमच्याकडे आल्या. फेशियल करतानाच त्यांना नाईट स्किन केअर रुटीन सुद्धा सांगितलं. त्यानंतर निशा मॅम त्यांच्या 2 मुलींसोबत अन्वी आणि तन्वी आल्या होत्या. दोघींनाही हेअरकट करायचा होता कारण त्यांना अलिबागला ट्रिपला जायचं होतं. दोघींचे हेअरकट खूपच क्यूट आणि नीट झाले. मॅमना त्यांच्या मुलींचे हेअरकट इतके आवडले की त्यांनी स्वतःचाही हेअरकट आमच्याकडे करून घेतला. त्यानंतर गजानन सर आले. ते दर महिन्याला कलर करतात कारण ते ऑफिसला जातात आणि त्यांना ग्रूमिंग मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. विठ्ठल सरांनी त्यांचा कलर अगदी नीटली अँड प्रोफेशनली केला.